नमस्कार मित्रांनो. कधी कधी योगायोग जुळून येतात असं जे म्हणतात ते आज मी ॲक्च्युली अनुभवतोय. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फेसबुकवरती खूप ॲक्टिव्ह आहे आणि अ, स्वतः कॉन्ट्रीब्यूट करतो. प्लस फेसबुकवरती काही ठराविक लोकं जे आहेत ज्यांना मी खूप फॉलो करतो, कारण की त्यांचे लेख, त्यांचे विचार वगैरे खूप छान असतात, मला पटतात. त्यांचे विचार बरेचदा मी शेअर पण करतो अशा लोकांचे. कधी-कधी कॉपी पेस्ट पण WhatsAppवरती आम्ही ते करतो. तर अशातलं एक व्यक्तिमत्व ज्यांना मी गेली अनेक वर्ष Facebookवरती फॉलो करतोय. ते माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत आणि त्यांचे विचार खूप प्रभावी असे मला वाटतात. तर अशा एका व्यक्तीला मी खूप वर्ष फॉलो करायचो, पण कधी प्रत्यक्षात आमची भेट झाली नव्हती. आज अनिल थत्यांकडे व्हिडिओ शूटिंग करायला आलेलं असताना जस्ट मला असं कळलं की ती व्यक्ती आज इकडे थत्यांच्या कडे घरी येणार आहे, स्टुडिओत येणार आहे त्यांच्या. आणि ती व्यक्ती अनिल सरांचे मला वाटतं भाचा ना तुम्ही? हो, भाचा. भाचे आहात. तर ते कळल्यावरती मी थत्ते सरांना रिक्वेस्ट केली की मला आज त्या व्यक्तीबरोबर बसून व्हिडिओ करायचा आहे, त्यांचे विचार ऐकून घ्यायचे आहेत प्रत्यक्षात असल्यामुळे. तर ती व्यक्ती म्हणजे माझ्या बाजूला बसलेली व्यक्ती सुजित भोगले. नमस्कार. सुजित भोगले आज आपल्या इथे आपले पाहुणे म्हणून आलेले आहेत. त्यांच्याशी आपण आज वार्तालाप करणार आहोत. थोडक्यात माहिती देतो. ते स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि कंपोजिट्सवरती त्यांची एक कन्सल्टन्सी स्वतःची फर्म आहे. ते शक्तीचे उपासक आहेत आणि सगळ्यात मोठं प्रखर हिंदुत्ववादी आहेत. उद्गार नावाचा त्यांचा एक ट्रस्ट आहे, ज्याच्या थ्रू ते हिंदुत्वाचा प्रचार राज्यभरात करत असतात. आणि नाद अनाहत म्हणून एक डिजिटल मॅगझिन त्यांनी नुकतंच सुरू केलेलं आहे. असं हे बहुढंगी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्या अनिल थत्ते गगनभेदी चॅनेलवरती आपलं स्वागत. धन्यवाद. एक तर मला तुम्हाला विचारायचं आहे, ते नाद अनाहत आत्ता जे डिजिटल मॅगझिन जे आहे आपण सांगितलं, ते नेमकं काय आहे? आम्ही साधारण एक 6-7 महिन्यापूर्वी नाद अनाहत या नावाने मासिक सुरू केलं होतं. तुम्ही हिंदीतलं धर्मयुग वाचलं असेल. हो. तर ते जसं धर्म, कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांना वाहिलेलं होतं, त्याच धर्तीवर आपण मराठी भाषेमध्ये नाद अनाहत या नावाने मासिक सुरू केलं. परंतु छपाईचा खर्च, वितरणाचा खर्च ह्या सगळ्यामुळे ते गणित आम्हाला आर्थिकदृष्ट्या कुठेतरी जमेनासं झालं. आणि सध्याच्या डिजिटल युगाचा जर विचार केला तर YouTubeवरती किंवा डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं अधिक सोपं पण आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते कमी कष्टाचं किंवा कमी खर्चाचं आहे. तर त्या दृष्टीने आम्ही नाद अनाहत या नावाने महाराष्ट्राचं पहिलं डिजिटल मॅगझिन सुरू केलेलं आहे. आणि याचा पहिला अंक लवकरच आमचा प्रकाशित होतोय. पहिला अंक असणार आहे दशमहाविद्या रहस्य या नावाने. बरं. तर आपण दशमहाविद्यांवरतीच याच्यात प्रकाश टाकणार आहोत. डिजिटल मॅगझिनमध्ये आम्ही एका वेगळ्या संकल्पनेचा वापर करतो आहोत. ते म्हणजे प्रत्येक याच्यातल्या लेखाचं तुम्हाला YouTubeच्या स्क्रीनवरती स्क्रोलिंग करत वाचता सुद्धा येऊ शकतं. त्याचप्रमाणे तुम्हाला बॅकड्रॉपला ज्या लेखकाने तो लेख लिहिलेला आहे त्याच्या आवाजात तुम्ही ऑडिओ ऐकू सुद्धा शकता. ओके. कारण आम्ही जे कंटेंट देतो आहोत ते कंटेंट अशा स्वरूपाचं आहे की ते थोडंसं चिंतनपर आहे. त्यामुळे शांतपणे ऐकलं गेलं पाहिजे किंवा त्याच्यावर थोडासा विचार झाला पाहिजे. तर त्या दृष्टीने आम्ही या मासिकाचं स्वरूप ठेवतो आहोत. आणि हे मासिकाची पहिली एडिशन लवकरच लॉन्च होईल. लॉन्च झाली की आम्ही तसं कळवणारच आहोत. तुम्ही हिंदुत्वाचा प्रचार करता असं ऐकलंय, तर नेमका तो प्रचार कुठे आणि कसा करता साधारण? हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी आमच्या उद्गार ट्रस्ट तर्फे आपण काही पुस्तकं प्रकाशित करतो. जसं पुना ओकांचं ताजमहाल आहे तेजो महाल आहे हे जे पुस्तक आहे हे आम्ही त्यांच्या कन्येकडनं राईट्स घेऊन त्याचं डिजिटल पब्लिकेशन केलं. आम्ही डिजिटल प्रिंट एडिशन काढली, मराठीमधली सुद्धा काढली, इंग्लिशमधली सुद्धा काढली. आणि त्या एडिशनमध्ये आपण अशा पद्धतीने ते पुस्तक प्रेझेंट केलं होतं की फोटोच्या समोर कंटेंट. आजकालच्या पिढीला वाचताना म्हणजे ते जरा सोपं जातं. तर त्या पद्धतीने आपण सुरुवात करताना तेजो महालयचं पब्लिकेशन केलं होतं. त्याच्यानंतर आपण एक कॉस्ट अकाउंटंट विदुषी आहेत आमच्याकडे, मेधा सोवनी म्हणून. तर त्यांनी गीतेचं आजच्या आधुनिक संकल्पनांच्या नुसार निरूपण केलं होतं, भावगीता म्हणून. त्यांची 2 पुस्तकं आपण प्रकाशित केली. मी स्वतः शक्ती उपासक आहे. ललिता सहस्त्रनाम भावार्थ निरूपण
असं मी 4 खंडांमध्ये ललिता सहस्त्रनामाचं संपूर्ण निरूपण केलेलं आहे. बरं. नंतर आदिशंकराचार्यांच्या श्लोक आणि स्तोत्रांवरती एक अमृत कुंभातील तुषार म्हणून आम्ही पुस्तक छापलेलं आहे. त्याच्यानंतर धर्मो रक्षती रक्षितः आणि शक्ती उपासना या नावाच्या आम्ही 2 छोट्या पुस्तिका प्रकाशित केल्या, ज्याच्यामध्ये हिंदू म्हणजे काय याच्या बेसिक डेफिनेशन्स, मुसलमान जसं म्हणतात की त्यांची शहादा आहे धर्माची प्रार्थना, तर त्याप्रमाणे हिंदूंच्यासाठी सुद्धा वेदांनी 4 महावाक्य दिलेली आहेत. मग ही महावाक्य कोणती, या महावाक्यांचं निरूपण काय, म्हणजे कुठल्याही हिंदू व्यक्तीला तो हिंदू आहे हे जर कोणी विचारलं कसं, तर त्याची उत्तरं देता येतील अशा छोट्या पुस्तिका केल्या. आणि या पुस्तिका मग आम्ही लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही संक्रांतीच्या निमित्ताने किंवा दिवाळीच्या निमित्ताने जे गेट टुगेदर्स होतात त्याच्यामध्ये वितरण करा. आतापर्यंत साधारण 10,000 घरांमध्ये आपल्याला या पुस्तिका पोहोचवण्यात यश मिळाले. बर. हिंदुत्व हा विषय सध्या सगळीकडेच खूप प्रचलित आहे, विशेष करून राजकारणामध्ये. आणि मी आपल्या फेसबुकवरती अनेक लेख वाचलेले आहेत. तुम्ही राजकारण्यांना चांगले फटकारे देत असता आपल्या लेखातनं ह्याच्यातनं. तर भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्व ह्या विषयावरती आपलं मत काय? म्हणजे भारतीय जनता पार्टी जे हिंदुत्वचा प्रचार करते, उद्धव ठाकरे त्याला काय शेंडी जानव्याचं हिंदुत्व म्हणतात, आपलं काय मत आहे त्याच्याबद्दल? हिंदुत्व आणि भारतीय जनता पार्टी असं जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण याला 2 गटांमध्ये विभागलं पाहिजे. म्हणजे केंद्रीय भारतीय जनता पार्टी किंवा अन्य राज्यातली भारतीय जनता पार्टी त्यांचं हिंदुत्व आणि महाराष्ट्र भाजपचं हिंदुत्व. तुमच्या मते बीजेपी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर असं त्यांचं वेगळं हिंदुत्व आहे? हो, निश्चित आहे. अच्छा. म्हणजे आपण जर तसं बघायला गेलं तर गेल्या 5 वर्षांचाच आपण थोडासा इतिहास बघूया. तर 5 वर्षांमध्ये ज्या 4 मुख्य राज्यांमध्ये भाजपची सरकार होती, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम आणि मध्य प्रदेश. तर या 4 राज्यांमध्ये जेव्हा भाजपचं सरकार असताना ते सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं आणि त्याच्या तुलनेमध्ये आपण महाराष्ट्र भाजपचं जर काम बघितलं तर महाराष्ट्र भाजप हिंदुत्व या भूमिकेवरती काम करताना कधीच दिसलं नाही. म्हणजे महाराष्ट्र भाजप विकासाचं राजकारण करतं, विकास घडवतात, प्रशासन चांगलं देतात, हे सगळं मला मान्य आहे. पण हिंदुत्व या विषयावरती ठोस दिसू शकेल असं कुठलंही काम महाराष्ट्र भाजपने केलं नाही. या उलट या 4 राज्यांमध्ये मात्र आपल्याला हिंदुत्व दिसेल अशा पद्धतीची ठोस कामं करताना दिसली गेली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्या भारतातल्या हिंदूंना भेडसावणारा जो आहे तो म्हणजे एक आहे लव जिहाद आणि दुसरा मुद्दा आहे होणारं धर्मांतर. तर या 4ही राज्यांनी लव जिहाद आणि धर्मांतर या दोन्ही गोष्टींवरती बंदी घालणारे कायदे केलेले आहेत. या कायद्याच्या नुसार गुन्हे दाखल केले जात आहेत, लोकांना दंडित केलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये हा कायदा होऊच शकला नाही, त्याची चर्चा सुद्धा झाली नाही. त्याचप्रमाणे आपण जर समजा कर्नाटकात बघितलं तर तिथं बुरख्यावरनं पण बरंच मोठं महाभारत घडलं होतं, पण तिथलं सरकार झुकलं नाही, त्यांनी बुरखाबंदी कायम ठेवली. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने हिंदुत्वासाठी कुठंतरी स्वतःला पणाला लावायची किंवा स्वतःला कसाला लावायची महाराष्ट्र भाजपची तयारीच दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचं हिंदुत्व थोडंसं वेगळं आहे, केंद्राचं हिंदुत्व किंवा अन्य राज्यांचं हिंदुत्व वेगळं आहे. म्हणजे नरेंद्र मोदी सुद्धा ओपनली आपण हिंदू आहोत आणि हिंदुत्व मिरवतात, अभिमानाने मिरवतात. अमित शहांना आपण बघितलं तर ते हिंदुत्व अभिमानाने मिरवतात. महाराष्ट्र भाजप अजूनही शाहू फुले आंबेडकरांच्या पलीकडे जायला तयार नाही. याचं कारण काय असेल? म्हणजे आपण म्हणतो की महाराष्ट्र हा प्रगत राज्य आहे, तिथे शिकलेल्या लोकांची संख्या जास्ती आहे आणि मुंबई ही जर का राजधानी म्हटली तर ती कॉस्मोपॉलिटन आहे. पुणे IT हब झालंय म्हणून ते कॉस्मोपॉलिटन झालंय. तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र भाजप असं असेल, सॉफ्ट हिंदुत्व ज्याला आपण म्हणू त्याच्या मागे ते जातात का काय? माझ्या मते महाराष्ट्र भाजप हा हिंदू पक्ष आहे आणि अन्य राज्यातले पक्ष किंवा केंद्रातला भाजप हा सनातनी पक्ष आहे. ह्याच्यामध्ये थोडासा फरक पडतो. आपल्याकडे गेल्या 200 वर्षामध्ये जे सुधारकांनी विचार प्रसारित केलेले आहेत त्या विचारांचा प्रभाव आपल्याकडच्या सगळ्याच जनमानसावर आहे. मग तो कमी अधिक प्रमाणामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांवर किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा आहे. त्यामुळे हिंदुत्व म्हणजे काय किंवा सनातन धर्माच्या खऱ्या व्याख्या काय, खऱ्या संकल्पना काय, ह्याचीच आपल्या लोकांना जाणीव नाही. पण आपण जर का बघितलं तर भाजप हा संघातनं बाहेर, संघाचा एक राजकीय हे आहे, काय संस्था आहे, राजकीय क्षेत्रात काम करणारी. संघाचं हेडक्वार्टर्स नागपूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये
आणि तरी पण महाराष्ट्र भाजपा हे सॉफ्ट हिंदुत्व फॉलो करते किंवा असं, तर हे कसं काय, म्हणजे हे कसा मेळ बसतो याच्यामध्ये? नाही आता याच्यात संघ काही लक्ष घालत नाही भाजपामध्ये? नाही, ऍक्च्युअली संघाची म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या पातळीवर जर बघाल तर संघाची सुद्धा स्वतःची भूमिका ही कट्टर हिंदुत्ववादी नाहीये. तुम्ही महाराष्ट्राबाहेरचे जर संघाचे कार्यकर्ते बघाल तर ते तुम्हाला कट्टर हिंदुत्ववादी, परंपरांचं पालन करणारे, सनातन धर्मावर श्रद्धा असणारे असे दिसते. महाराष्ट्रातला संघाचा कार्यकर्ता सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी नेमस्त किंवा उदारमतवादी दिसणार आहे. म्हणजे हा एक महाराष्ट्राच्या हिंदूंमध्ये किंवा ब्राह्मणांमध्ये किंवा सर्व जातीय हिंदूंच्या मानसिकतेमध्येच हा असा विषय आहे की तुम्हाला हिंदुत्व इथल्या लोकांना सांगावं लागतं, समजावं लागतं, वारंवार त्याचा प्रचार प्रसार करावा लागतो. म्हणजे आता थोडंसं अध्यात्माच्या अँगलनी मी ही तुम्हाला गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो की आपल्याकडे नेहमीच आपल्या धर्मात एक गोष्ट सांगितली गेली आहे की तुमची कुलदेवता, कुलस्वामिनी जी आहे ते तुमचे कुळाचे मूळ पुरुष आहेत किंवा मूळ हे आहे. मग तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीची उपासना करायला पाहिजे, पूजा करायला पाहिजे किंवा तुमच्या कुलधर्म कुलाचारांचं पालन करायला पाहिजे. या गोष्टी आपल्याकडे प्रकर्षाने धर्मामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. पण मधल्या काळामध्ये आपल्याकडे सगळ्यांच्याच जवळजवळ घरांमध्ये कुलस्वामिनीची उपासना बंद पडली. म्हणजे आता जेव्हा मी कुलस्वामिनीची उपासना करा किंवा कुलदेवतांची उपासना करा हे सांगायला फेसबुकवर पोस्ट करतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, बहुसंख्य संघाचे लोक असतात किंवा बरेच भाजपचे लोक असतात, बरेच ब्राह्मण असतात की जे मला पर्सनलमध्ये मेसेज करून सांगतात आम्हाला आमची कुलस्वामिनी कोणती हेच माहिती नाही, आम्हाला आमच्या कुलपरंपरा काय ह्याच माहिती नाहीये. म्हणजे 1960 पासून 2014 पर्यंत मधल्या कालखंडातली म्हणजे माझ्या आई वडिलांची जी पिढी होती त्या पिढीने जे पुरोगामित्व स्वीकारलं आहे ते सगळ्यांमध्येच झिरपलेलं आहे. कमी अधिक प्रमाणात ते भाजप किंवा संघामध्ये सुद्धा झिरपलेलं आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व हे जागा करावं लागणार आहे, गदा हलवून आपल्याला जागा करावं लागणार आहे. थोडं राजकारणावरती आपण येऊ. महाराष्ट्रातल्या विशेष करून गेल्या 10 वर्षामध्ये प्रथमच म्हणजे 2014 साली भारतीय जनता पार्टीचं स्वबळावरती स्वतःचं सरकार असं महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं. स्वबळावरती ऑलमोस्ट म्हणू, कारण की 20 सीट कमी होते त्यांना. आणि एक तरुण म्हणजे अगदी 60 सालानंतरचा सगळ्यात तरुण मुख्यमंत्री म्हणजे शरद पवारांचं मध्ये 78 सालचे 2 वर्ष सोडली तर असे देवेंद्र फडणवीस मिळालेले. आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल त्यावेळेला लोकांकडनं खूप अपेक्षा होत्या. आणि हा शिकलेला, कायदा शिकलेला आणि शहरात वाढलेला असा एक मुख्यमंत्री आपल्याला मिळालाय. तर तो महाराष्ट्राला खरंच वेगाने प्रगतीपथावर घेऊन जाईल आणि त्याची राजकारणाची स्टाईल काहीतरी वेगळी असेल अशा लोकांच्याकडनं अपेक्षा होत्या. तर आपल्याला 10 वर्ष झाली आता, जस्ट एक धावता आढावा घ्यायचा असेल तर आपण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाबद्दल काय बोलू? देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक आहेत, उत्तम वकील आहेत, एक व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत, सुसंस्कृत आहेत. म्हणजे राजकारणातल्या संपत चाललेल्या सुसंस्कृतपणाचा चेहरा म्हणू शकतो. एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांवरती अटल बिहारी वाजपेयींच्या राजकारण शैलीचा खूप प्रभाव आहे असं आपल्याला जाणवेल. देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर पहिल्या 5 वर्षांचा आपण कारकिर्दीचा विचार करूयात. पहिल्या 5 वर्षामध्ये त्यांना नामोहरम करण्याचे जितके प्रयत्न झाले त्या सगळ्या प्रयत्नांना ते पुरून उरले. पण पुरून उरलेमध्ये त्यांनी स्टेलमेट दिला, त्यांनी चेकमेट कोणालाच दिला नाही. ओके. स्टेलमेट द्यायच्या ऐवजी जर त्यांनी चेकमेट दिला असता तर कदाचित 2019 नंतर जे सत्तांतर घडलं ते घडलं सुद्धा नसतं. पण कुठेतरी स्वभावामध्ये ती किलिंग इन्स्टिंक्ट ज्याला आपण म्हणतो ना की समोरच्याला मला संपूर्णच टाकायचंय, ते त्या पद्धतीची त्यांची वृत्ती नाही. ऐन वेळेला कुठेतरी त्यांचा तो क्षमाशील स्वभाव आडवा येतो आणि ते लोकांना सोडतात. पण मग नंतर तेच लोक देवेंद्र फडणवीसांवर उलटतात. नाही, पण त्यांच्यावर तर उलट इथे हीच टीका होत होती की त्यांनी खडसेंचा काटा काढला, त्यांनी पंकजाचा काटा काढला, त्यांनी विनोद तावडेचा काटा काढला. आता ज्यांचा काटा काढला म्हणून किस्से मीडिया सांगतो, तुम्ही भाजपच्या अंतर्गत वर्तुळात जर चौकशी केली तर तुम्हाला मिळणारी माहिती वेगळी असेल. माझ्या दृष्टिकोनातून पक्षाबाहेरचे जे लोक होते त्यांना चेकमेट देणं आवश्यक होतं, त्यांना चेकमेट देण्यात ते कुठेतरी कमी पडलेत, हा माझा दावा आहे. म्हणजे उदाहरण सांगतो, छगन भुजबळांनी भ्रष्टाचार केला, ते त्यासाठी जेलमध्ये होते, त्यांना जमानत मिळत नव्हती. अशा वेळेला शरद पवारांनी एक पत्र लिहिलं देवेंद्र फडणवीसांना की त्यांची तब्येत खरंच खराब आहे आणि त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर ते चांगलं वाटणार नाही, तुम्ही त्यांना जामीन देण्यासाठी कुठेतरी सहानुभूतीने विचार करा. देवेंद्र फडणवीसांनी सहानुभूतीने त्यांना जामीन मिळवून दिला. पुढे जे काय घडलं ते घडल्यानंतर कदाचित फडणवीसांना सुद्धा पश्चाताप झाला असेल की अरे या माणसाला मी कशासाठी सोडलं. पण हे असं घडतं. म्हणजे प्रत्येक वेळेला देवेंद्र फडणवीस एखाद्या माणसाला राजकीय दृष्ट्या सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर व्यवस्थित कोंडीत पकडतात.
आणि जेव्हा अंतिम घाव घालण्याची वेळ येते त्यावेळेला ते अचानक त्या माणसाला सोडून देतात किंवा माफ करतात आणि मग तो माफ केलेला माणूस अजून दुप्पट पेशाने त्यांच्यावर हल्ला करतो. हे त्यांच्या करिअरमध्ये वारंवार घडत गेलेलं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असंच झालं. सेम गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा त्यांनी फोन उचलले नाही, त्यांनी एवढा त्रास दिला, एवढे घाण शब्द त्यांच्याबद्दल वापरले, पण पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याच्या कित्येक संधी उपलब्ध असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर उपकार केले. ते उपकार करूनही आजही उद्धव ठाकरे त्यांच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलतात. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचे अभ्यासक आहात, तर भारतीय जनता पार्टी गेल्या 10 वर्षात नेमकी महाराष्ट्रामध्ये कुठे कमी पडली असं आपल्याला वाटतं? महाराष्ट्र भाजपचे समर्थक वारंवार एक गोष्ट बोलून दाखवतात की आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नाही, आम्हाला पूर्ण बहुमत जर मिळालं असतं तर आम्ही काहीतरी करून दाखवलं असतं. तर माझा मुळातून आक्षेप त्यांचा आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नाही या मुद्द्यावरतीच आहे. पहिल्यांदा त्यांना 123 जागा मिळाल्या होत्या, याचा अर्थच असा होतो की म्हणजे थोडंसं राजकारणात आपण मागे जर चालायला लागलो तर त्याच्या आधी 10 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. त्यांचा संपूर्ण सहकार क्षेत्रावर कंट्रोल आहे, त्यांचा मिल्क फेडरेशन्सवर कंट्रोल आहे, त्यांचा मार्केट समित्यांवरती कंट्रोल आहे. असं असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांनी भाजपला 123 जागा निवडून दिल्या आणि शिवसेनेला 63 जागा निवडून दिल्या. ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी घेतलेली किती मोठी रिस्क होती हे आपण कल्पना करू शकतो. जे त्या लेव्हलवरती काम करतात त्यांनाही माहिती आहे की लोकांनी किती मोठी रिस्क घेतली. मग एवढी मोठी रिस्क घेऊन लोकांनी तुम्हाला जर 123 सीट दिलेल्या आहेत तर ज्या कारणासाठी लोकांनी ही रिस्क घेतली त्या कारणांना तुम्ही 5 वर्षांमध्ये संपवायला पाहिजे. म्हणजे मुख्यत्वे आपण शरद पवारांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होतो, काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होतो. केंद्रातलं सुद्धा 2014चं जे सत्तांतर घडलं होतं ते केवळ आणि केवळ भ्रष्टाचार या एका मुद्द्यावरच घडलेलं होतं. असं असताना सुद्धा 5 वर्षांमध्ये भ्रष्टाचारावर कारवाई करण्यात भाजपा कमी पडली. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून त्यांनी काही लोकांना आयात केलं, लोकांची ती नाराजी झिरपली आणि 123 चे तुम्ही 105 वर आला. मग 105 वर आल्यावर तरी कमीत कमी आपण जागा व्हायला पाहिजे की लोकांची आपल्याकडून काय अपेक्षा आहे आणि आपण त्या अनुषंगाने काय करतो आहे. पण आजही आपण जर निवडणुकीला जेव्हा सामोरं जातो आहोत तेव्हा आपण महायुती म्हणून जर सामोरं जात असू तर कुठेतरी लोकांच्या अपेक्षा आणि आपलं वर्तन याच्यात भेद निर्माण होतो असं मला वाटतंय. यंदाची जी निवडणूक आहे आता 8 दिवसावरती आलेली आहे, त्याच्याबद्दल आपलं रीडिंग काय? खूप टफ फाईट आहे आणि लोकल लेव्हलच्या म्हणजे आमदारकीसाठी उभ्या राहिलेले जे लोक लढत आहेत त्यांच्या लोकल लेव्हलवरच्या कपॅसिटीवरती जास्त निकाल लागायची शक्यता आहे. कोणाला बहुमत मिळेल असं आपल्याला वाटतं? भाजपा महायुतीला निसटता का होईना पण बहुमत नक्की मिळेल. अच्छा मित्रांनो, आत्ता आपण हा पहिला भाग घेतला यांचा असं आपण समजूया, कारण की वेळेची थोडीशी मर्यादा असल्यामुळे आजच्या ज्या गप्पा आहेत त्या मी इथे थांबवतोय. पण तुम्हाला पण एकंदर जाणीव झाली असेल, आजचा जर का पहिला भाग हा ट्रेलर समजला त्या माणसाची विद्वत्ता किती आहे, त्याचा अभ्यास किती आहे, तर आपण पुन्हा नक्कीच एक दुसरा भाग येत्या काही दिवसामध्ये यांच्याबरोबर करू संवादाचं. इथे आल्या आणि आपल्या सगळ्या दर्शकांच्या बरोबर चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते. नमस्कार. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.